प्रॉपर? कलेडोन, कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा. खटाव, सातारा. हा ठीक आहे. असेल तर मी नमस्कार म्हणून मेसेज करतोय. नंबर येतोय का बघा. हो चालते. मी डायल केला होता तुमचा, पण ह्याच्यावरूनच लावला परत. असू दे. नंबर चालते. सेव्ह करून मला व्हॉट्सअपला दोन्ही नंबरवरून मेसेज करा. 100%. आणि हो, आला. तुम्हाला जो मेसेज येतोय व्हॉट्सअपला हा नंबर सेव्ह केल्यावर, हा आपल्या खिलार संदर्भातला मेसेज असतो, चॅनल संदर्भातला मेसेज आहे. चॅनल का बघायचा, खिलार गाई का सांभाळायची, तर त्या संदेशला स्टार करून ठेवायचं मोबाईल मध्ये. बर. आणि तो चालेल. मेसेज 24 तास 12 महिने डोक्यात ठेवायचा आणि वाचायचा सारखा. बर. म्हणजे मित्रांना पण शेअर करायचा, तुम्ही पण स्टेटसला टाकायचा तो संदेश, आणि ती लिंक आहे त्याच्यामध्ये चॅनलची. हा ज्या माणसाला शहाणं करायचंय, ज्या माणसाला जागं करायचंय, ज्या माणसाला ह्या क्षेत्रात आणायचंय, ज्या माणसाला सरळ मार्ग लावायचा आहे, ज्या माणसाला ओरिजिनल घडवायचं आहे, त्याला हे म्हणायचं चॅनल सबस्क्राईब पहिल्यांदा कर. हा आणि पहिलं थोडं खोलवर बघ. होय. सुरुवातीला आमचं काम आहे तुला ओरिजिनल चांगला रस्ता आहे म्हणून सांगायचं. हो. त्यानंतर तुला कशा परत उड्या मारायच्या तशा मार म्हणायचं. इथनं मोबाईल वाली, चॅनल वाली, जाहिरातीवाली, गाणी बसवणारी, एडिटिंग वाली लय येणार आहे ती म्हणायची इथनं. हो. बरं तरी थांबलं पाहिजे. पाहिजे 100% पण थांबलं पाहिजे. हा, आता तुम्ही मगाशी एका उदाहरण सांगितलं, तर त्या उदाहरणावरून तुम्हाला ओळखलं की समाजात गुरु महत्वाचा आहे आणि डोळ्याला डोळा भिडणं महत्वाचं आहे. आणि आधीच्या बैलाची भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ ह्या तिन्ही गोष्टी बघणं गरजेचे आहे. करेक्ट. हे 3 गोष्टीवरून मी तुम्हाला मुद्दाम विचारलं तुमचं वय आणि शिक्षण. हा. आणि हेच घडवतोय राजमळगे. काय घडवतोय? वास्तवता घडवतोय 100%. आज बॅनरबाजी वेगळी आणि आज वास्तव वेगळं. आज वेगळं पटत नाही, ओरिजिनल कोणाला पटत नाही, चांगलं कोणाला पटत नाही, खरं कोणाला पटत नाही. जे पटत नाही त्यात चव आहे. हो. तेच तर मेन आहे ना कारण. हा, साधा आहे ते कोणाला पटत नाही. पटन झालंय. मग तेच म्हटलं, तुम्हाला राग येतोय त्यांचा, राग येऊन देऊ नका म्हटलं. तुम्हाला काही अक्कल नाही म्हणून राग येतोय. राग येऊ द्या, पण परत विचार करा म्हणायचं. हा, मग म्हणलं तेच की तुम्ही जर असं, अरे तुम्हाला बोलाय नाही येऊ द्या, नाही आलं तरी चालेल. तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तरी देता येईल ना. मग तुमच्याकडे हाय वास्तव हाय तेच उत्तर द्या ना तुम्ही. म्हणलं तुम्ही तुमचा हाय गाडाव आणि घोड्याचा आकार आणून काय उपयोग आहे का? त्यांना म्हणायचं प्रश्न वेगळं विचारतात किंवा जास्त विचारतात म्हणलं तर ते तुम्हाला उत्तर पण शिकवणारा माणूस आहे म्हणायचं. हाय. हो. मग तुम्हाला पण की प्रश्न विचारला तर उत्तर बी सांगणार आहे. ती काय म्हटलं तुम्हाला असे की एवढं जर ज्ञान आहे तर ती तुमच्या पुढं तुम्हाला काय पाहिजे त्या गोष्टीचं उत्तर आहे ना त्यांच्याकडे म्हटलं. हा, मग ते उत्तर देणारा माणूस आहे म्हणून आज आम्हाला पण ती माणूस आठवतोय म्हणायचं. हो. नुसताच प्रश्न विचारणारा माणूस झाला असता तर आम्ही तर कशाला नाव सांगितलं असतं तुम्हाला. नाव सांगितलं असतं. हो. तुम्हाला त्याने सांगितलंय आता भरपूर. आणि आता काय गोष्टी पटले त्या पटवून देतोय बी मी. आता 15 दिवसात बऱ्यापैकी लाईनीवर आल्या. तर फक्त आता ही म्हणा इथं भेटायचं म्हटलं तुम्हाला इथं भेटू शकत नाही. कारण पुशेगावला आधी 2-3 दिवस येणारी व्यक्ती आज त्या प्रदर्शना दिवशी झालं आणि लगेच गेलं. म्हणजे त्यांच्या मागं काहीतरी व्याप असल्याशिवाय ती लेट आलं नाही. तर मी सांगित नाही परपंच लागले आता महागानी हो. आणि तुम्हाला मी म्हणलं त्यासनी म्हणलं तुम्हाला बी वेळ काढून तुम्हाला गरज असली तर यावं लागेल. नसेल तर तुम्ही बी इथं थांबा. आम्ही ह्या जोडीदाराला मग मी पर्याय शोधला. त्या जोडीदाराला म्हणलं आपण ही जरी नाही आलं गँग तरी आपण दोघं का होईना पण त्या व्यक्तीपाशी पोहोचायचं आहे का तर पोहोचायचं आहे. एवढं अगदी ह्याला ठाम सांगितलं होतं याच्या आधीच मी. मग ते म्हटलं 7 तारखेपर्यंत आहे मी. त्याच्या आधी कधी बी फोन लावून जाऊन येऊया. असं झालं इथे. बरोबर. हा,
नाही, मला सुद्धा आता नवीन वर्षापासून मी नवीन नियम लावणार आहे. चॅनलला बघितलं असेल, पोस्टर टाकलाय, लिखाण टाकलंय, संदेश दिलाय, मेसेज दिलाय की चवीचं कोणी फुकट घेऊ नका म्हणून. हो हो 100%. चवीचं ज्ञान कोणी फुकट घेऊ नका. घेऊ नका. हो हो. खरं काय ते समजून घ्यायचं असलं तर स्वतः खर्च करा, कष्ट करा आणि वेळ द्या. हो 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 वेळ दिलाच पाहिजे. त्या मीडियाच्या नादी लागू नका. नका. हो तेच मी सांगितलं की मी असं सांगितलंय की तुम्ही हे असले व्हिडिओ हे येते ह्यांच्या नादीला लागू नका. आणि लागायचं असलं तर ती मर्यादित ठेवा म्हणलं. ही तुमच्या अनुभवाचं काही नाही. हलगी तुतारी नुसती तुम्ही बघत बसणार आणि खरं गोष्टी काय त्या आहे ते आपल्याला माहितीच नाही त्या म्हटलं. बरोबर. हा आता तुम्ही व्हॉट्सअपला जावा. हा व्हॉट्सअपला जाऊन माझा नंबर मेसेज आला असेल तिथं हाय करा तुम्ही. हो 100% आलाय. आला का? हो हो हो. हा तिथं हाय करा मला. बरोबर. चालू मध्ये जेवढं माझ्याकडनं तुम्हाला सावध करता येईल तेवढं करतोय मी. बर चालतंय. त्यातले जरा शिक्षण कमी झालंय हो आपलं. जरा शिक्षणामुळे काय मोबाईल मधले काय गोष्टी आपल्याला समजत नाही. त्या मेसेज पडलाय. शिक्षण झालेल्या पाणी पाजायचं ज्ञान आहे तुमच्याकडे. हा असं हा आलं बघा आता. ते स्टार करायचं का बघा, नाही तर कोणाकडनं तर स्टार करून घ्यायचं. बर ती कुठं असतं स्टार करायचं? त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यावर निळी पट्टी येते, दाबून धरा. दाबून धरू का? हा त्या मेसेजला दाबायचं. 2 मेसेज आलेत, कुठल्या तरी एका मेसेजला दाबून धरायचं, टच करायचं. हा टच केलं का? ओपन लिंक आले हो खाली. ओपन करायला नाही, डायरेक्ट ओपन करायला नाही, टच करून दाबून धरायचं. म्हणजे पूर्ण निळं काळं झालं पाहिजे, सिलेक्ट झालं पाहिजे अर्थात. ते लिंक आहे, त्या लिंक वर गेलं की युट्यूबला जातंय, म्हणजे सबस्क्राईब व्हायचं. पण स्टार मी सबस्क्राईब केलं की तुमचा. पण ते मेसेज स्टार केल्यावर डिलीट होत नाही परत, म्हणून स्टार करायला सांगतो. हा 100 बरोबर. ते क्लिअर केल्यावर, व्हॉट्सअप क्लिअर केल्यावर, व्हॉट्सअप डिलीट केल्यावर ते स्टार करायचं, मग डिलीट होत नाही. हा नाहीतर नंबर सेव्ह केला की प्रत्येक वेळेला दररोज मेसेज केला तरी नंबर येतो. सकाळी गुड मॉर्निंग. वर येतो का स्टार? की वर स्टारला दाबायचं का? हा ती काय करा, आता सिलेक्ट केलं का? हा नाही हो, हे आता याच्यावर धरलंय. धरायचं ती काळ मग सिलेक्ट होतोय. झालं की काळ. मग ती वर एक उजव्या हाताला 3 टिंब आहेत का? हा हाय ठीक आहे. त्या 3 टिंबाला टच करा. 3 टिंबाला टच करायचे ऑप्शन येतात, पर्याय येतात खाली. आता ती तसंच सिलेक्ट करायचं, मेसेज सिलेक्ट करून तसंच ठेवायचा. सिलेक्ट केला की हात उचलायचा आणि वर 3 टिंबावर परत टच करायचं. हे जरा होईना झाले. बरं ठीक आहे, असू दे. आलं. हा आता ह्याच्यात काय आलंय माहितीये का? 3 टिंबावर दाबल्या बघा, COPY आले, एक आले आणि रिपोर्ट एक आलाय. रिपोर्ट का काय स्टार म्हणून कुठं आलंय का बघायचं, स्टार करायचं म्हणजे डिलीट होत नाही. बरं मी हे आता हे करून घेतो माहितीच्या माणसाकडनं, मला जरा जुळणं झालंय. हा मग ही त्यांच्या पण मोबाईलवरून मेसेज करा आणि ही 2 मेसेज वाचा. मराठी काय वाचा, माझ्या देखत समोर मराठी येतं ना वाचा. खिलार शेतकऱ्याची शान सविस्तर अनुभवण्यासाठी आता ती खाली लिंक आहे, सदस्य का व्हा. एक माणसाच्या जन्माची आठवण करून देणारी गोष्ट म्हणजे खिलार गाय. प्रथम समजण्यासाठी. हा बरोबर आहे. दुसरा पॉइंट, आर्थिक दृष्ट्या खिलारमध्ये प्रबळ होण्यासाठी खरंच मूळ स्वरूपाच्या गुरुची गरज लागते का जाणून घेण्याची. या दुनियेत प्रत्येक गोष्ट सरळ पद्धतीने अनुभवल्यास जातीवंतपणे मिळणारा शहाणपणा अभ्यास याची जाणीव होण्यासाठी चॅनल बघायचा. या दुनियेत खिलार ही गोष्ट मूळ स्वरूपात समजण्यासाठी मूळ स्वरूपाच्या जाणत्या व्यक्तीची गरज समजण्यास ही चॅनल. आणि त्याच्या खाली कुठलं ते सदस्य चॅनलचे का व्हायचं, चॅनल का बघायचा, वर 4 पॉइंट मध्ये अर्थ आहे. 100%. हो. खालचं आता बघा, खिल्लार शेतकऱ्याची शान परिवार अनुभवण्यासाठी दुनियेत जन्माला आल्यावर प्रत्येक सुंदर खिल्लार संगत असावी.
म्हणजे चॅनल जर तुम्हाला अनुभवायचा असला तर खिलारची संगत पहिली करावं लागेल, पहिला पॉईंट. हो 100% दुनियेत प्रत्यक्ष गोष्टीला भेटल्यास होणाऱ्या फायद्याला वाटेकरी आपणच असतो, आपल्या आयुष्यातील कारणे नाहीत. हा बरोबर. म्हणजे तुम्ही कारणामध्ये आल्यावर द्यायची नाहीत. प्रत्यक्ष भेटीला महत्व द्यायचं. हे परिवार अनुभव त्यास तुम्हाला हे दुसरा मुद्दा समजणार आहे. तिसरा, कॅमेऱ्याच्या काचातून आणि डोळ्याच्या काचातून अनुभवलेल्या गोष्टीचा फरक ज्यांना समजला आणि तोच नेहमी सर्वांच्या जागृतीसाठी वापरला तर इतिहास दोघांचा दीर्घकाळ फिक्स. बरोबर आहे. मुद्दा पण समजण्यासाठी चॅनल बघावा लागतो, म्हणजे अनुभव लागतो. हो. चौथा पॉईंट, दुनियेत घडणारा इतिहास हा आपले कर्तृत्व आणि कर्म विचार संगत या गोष्टीवर ठरत असतो. ही पण चौथा पॉईंट समजण्यासाठी चॅनल तुम्हाला अनुभवावा लागतो. हो. वरचा मुद्दा आहे सबस्क्राईब, म्हणजे बटन दाबल्यावर तुम्हाला काय फायदे समजणार आहेत ते 4 मुद्दे आहेत. आणि तुम्ही ह्या चॅनल संग दोस्ती केल्यानंतर काय फायदे होणार आहेत हे खालचे मुद्दे आहेत. हो. म्हणजे या महाराष्ट्र कर्नाटक मध्ये असा चॅनल मला हुडकून काढायचं की एवढा तळागाळातून घासून ही शब्द ना शब्द बनवले. बनवते 100%. हे गोष्टी कुठेच नाही त्या. हो हे असं दुसऱ्यांना नाही. प्रत्येकाचा उद्देश काय आहे? खिलार वाढवायचा आहे. खिलार वाढीसाठी खिलार संगोपन करायचं आहे. खिलारची संख्या वाढली पाहिजे. ह्याच्याशिवाय दुसरा दृष्टिकोन त्यांच्या आहे. म्हणजे तुम्हाला काय सुद्धा नाही. का चांगलीच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांच्या डोक्यात काहीच नाही. पण हे जे आहे ना, ही घडवून स्वतः शेण काढून, स्वतः कपडे घाण करून, स्वतः जनावर धुवून, स्वतः सोडबंद करून, स्वतः गाठी मारून, स्वतः धडपड करून, स्वतः संगोपन करून ही शब्द तयार झालेत. हो. त्यातला राजमळगे चॅनलवाला आहे असं समजावून सांगायचं. हो. तवा डोक्यात तू पेटले तर पेटले त्यांचं बल आहे म्हणायचं. मग काय तर. नाही मग काय गोष्टी उपयोगाच्या नाही त्या. बरोबर आहे. 100% खरं. आता ह्याच्यासाठी स्टार दाबायचं का ह्याला हे करून? ते स्टार करून ठेवलं म्हणजे तुम्ही जर क्लिअर केलं तर डिलीट होऊन जात नाही, मेसेज राहतो काय. बर चालतंय. ह्याची काळजी घेईन मी. एखाद्या मित्राकडे चांगल्या कळणार आहे किंवा 4 8 मुद्दा आहे. ती मुद्दा कसं वाटतं ते विचार करायचा रात्रंदिवस एकदा. हो एकदा ह्याच्यावर भरपूर आता संध्याकाळी करणार. जरा विचार करायचा बारीक. ती कुणाला पण समजायचं हम्म. समजून घेणाऱ्याला समजल ती. हो असा विषय. हो ठीक आहे. बोलल तेवढं लवकरात गाठी बिठी घेऊ. आम्ही बघा उद्याचाच दिवस आम्हाला हे आहे. कारण परवा दिवशीपासून आम्ही तुम्हाला परवा दिवशीच फोन करीन किंवा मग ह्याच्यावर मेसेज करीन तुम्हाला. ठीक आहे चालेल. म्हणजे मी आता सध्या जरा 4 दिवस शेतातल्या कामात आहे. पाणी चालू आहे जरा. पाण्यातनं जाऊन मग वस्तीवर रिकामा असतो त्यावेळेला आपण गाठी बिठी घेऊ शकतो. मग त्यावेळेला मी फोन करतो तुम्हाला किंवा मेसेज करतो. हो चालतंय. कारण हे 7 तारखेच्या आज जायच्या आधीच येणार आहे बघा. किंवा तुम्ही मला सांगायचं बाबा आमची यायची आज तयारी आहे, तुम्ही आहे का मोकळं. हो तसाच फोन करणार आहे. तसाच. हो. सकाळी सकाळचा झटका यायचा आणि जायचं निघून परत. हो सकाळी लवकर निघतो की आम्ही पहाटे 3-4च्या दरम्यान. म्हणजे मला कळवलं म्हणजे मला कामाचं नियोजन तुमचा बी असं म्हणजे वेळ कामाच्या वेळेत म्हणजे तुम्हाला ती मोकळ करणार आम्ही. त्या हिशोबानेच करतो. मारत बसलो तर रात्र दिवस पोरायचा नाही. हो तसंच होतं. यावर बसलो म्हणजे आम्ही बी त्यांना सांगायला लागलं म्हणजे तसंच होतंय तर. म्हणजे 10-11 दिवस होय की विषय निघाला म्हणजे असंच तुमच्याच व्हिडिओवरला विषय निघतात. बाकी काय फालतू वगैरे करतच बसत नाही मी तरी. आता कसं आहे नवीन वर्षापासून मी ती नियम आता अजून टाकायचे. मला 2-3 दिवस झालं दिवसाची लाईट आहे, पाण्यावर अडकलोय शेतात. मग या 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकायचे नवीन वर्षाची टाकायची होईना. नाही तुमची पडलीच नाही या 2 दिवसात अजून व्हिडिओ मध्ये ते सांगायचं नवीन वर्षाला की आता इथनं पुढे वेळ महत्वाची आहे, त्यामुळं चवीची गोष्ट चुकून फुकट कोणी घेऊ नका. हो 100%. आणि वारा आहे इथून वारं लय वाढणार आहे मीडियाचं किंवा जाहिरातीचं. हो लय वाढणार आहे. त्या भावऱ्यात सापडला तर खटकाला गाड्या भरून भरपूर द्यावं लागते अजून मग.
द्यायला लागणार. हो हो हो. हा, हे शब्द घडवून घडवून तयार केले तर तेव्हा ते बोला येते मला. होय की होय की. हम्म. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे साहेब. वाऱ्यात पर्याय बहुऱ्यात राहणार नाही माणसा पुढं. कारण बैल कुठला वासराला निघतो, कुठला वासराला नाही, कुठला बैल खरा चांगला आहे, खराच जातीचा आहे का, त्या बैलाला खरंच हे अवयव पाहिजे का, खरंच जनावर आपल्या दारात शोभण्यासारखं आहे का, खरंच आपण कोणाला पैसे देतोय, खरंच कोणाचा वेळ घेतोय, खरंच कोणाकडनं कालवड घेतोय, खरंच आपल्यातलं 2 रुपये कोणाला दिले तर आपण एखादा व्यवहार करतोय तर कोणाच्या खिशात चाललेत पैसे आपलं. हो 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 हो. हे कळलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. हा, तरच फायदा आहे, नाही तर काही नाही. अगं सत्य नाही. त्यामुळं आज सरकार कसं टीम करून आहे, सरकार कसं पक्ष आहे, तसं खिलार दुनियेत सुद्धा तुम्ही पक्ष करून राहावा, कारण ज्याचं त्यानं पक्ष करून राहायला लागलाय. हो हो हो.